कसं वाटलंय डेकोरेशन? खूपच छान, खूप आवडलंय मला. थँक्यू देवांश. थँक्यू. ओंकार उघडू का? हो. काय करतोस? मला तुला हे खूप दिवसांपासून सांगायचं होतं. आय रिअली लाईक यू अंजली. तू मला खूप दिवसांपासून आवडतेस, बट ॲज अ फ्रेंड म्हणून आवडायचीस. बट नंतर मला रिअलाइज झालं की आपलं नातं फक्त फ्रेंडशिप पुरतं लिमिटेड नाही आहे. आय लव्ह यू. विल यू मॅरी मी? याच मोमेंटसाठी तर इतके दिवस याच्याशी फ्रेंडशिपचं नाटक केलं, पण याच्याशी वेडिंग करून मला सई आणि देवांशचा रोमॅन्स नाही बघायचा फक्त. एसी ते टार्गेट नाही आपलं. अंजली अगं बोल काहीतरी, माझा गुडघा दुखतोय. अरे सॉरी ओंकार, खूप प्रिटी आहे रिंग, बट I respect your feelings. मलाही तू खूप आवडतोस. I really like you. But there is a thing. What thing? ओंकार, मॅरेज म्हणजे फक्त दोन माणसं नाही, दोन फॅमिलीज एकत्र येतात. आणि आय डोंट थिंक की तुझी फॅमिली मला इतकी अशी लाईक करते. अंजली, आय लाईक यू अँड यू लाईक मी. सो बाकीच्यांचा एवढा विचार का करायचा आहे? आणि एकदा जर आपण एकत्र आलो ना, ते आपल्याला 100% एक्सेप्ट करतील. हे तू म्हणू शकतोस ओंकार, कारण तू रिच फॅमिलीचा आहेस ना. आमच्यासारख्या मिडल क्लास घरामध्ये हे असं सगळं नाही चालत. जोपर्यंत तुझ्या खर्चांची परमिशन नाही मिळणार ना, तोपर्यंत आय डोंट थिंक माझ्या घरचे या मॅरेजला अग्री होतील. ओंकार, आपल्याला सगळ्यांचा ट्रस्ट गेन करावा लागेल. आता बघ ना, तुझंही करिअर काही स्टेबल नाही आहे, माझेही ऑडिशन्स काही फार वर्कआउट होत नाही आहेत. आत्ता जर आपण असं लग्न करून गेलो ना, तर आपल्या